आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे प्रश्न आणि हे आहे सम ऑन इक्वेशन इन वन व्हेरिएबल, एक चल समीकरण त्याच्यावर आहे. ओके, पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे वर्ड प्रॉब्लेम दिले म्हणजे काय करायचं. पहिल्यांदा आपल्याला हे पूर्ण जे प्रश्न आहे त्याला वाचून काढायचं आहे. चला वाचूया. काय दिलंय? अ क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 runs in the first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the 3 matches be 230. हे आपल्याला दिलंय. आता पहिल्यांदा आपल्याला हे समजायला हवं की आपल्याला फाइंड काय करायचं. आपल्याला हे फाइंड करायचंय फाइंड द नंबर ऑफ रन स्कोर्ड इन द थर्ड मॅच. पण काय इन्फॉर्मेशन दिलंय का बघूया. फर्स्ट स्टेटमेंट बघा काय दिलंय. अ क्रिकेट प्लेयर म्हणजे एक क्रिकेट खेळाडू आहे आणि त्यांनी फर्स्ट मॅच मध्ये किती स्कोर केले 180 आणि सेकंड मॅच किती स्कोर केले 250. हे इन्फॉर्मेशन दिले आपल्याला. ओके, ते दिले म्हणजे हे मी तुम्हाला बघ फर्स्ट मॅचला 180 सेकंड मॅचला 250 असं दिलंय. हे असं तुम्हाला बॉक्स असं टेबल बनवायचं नाही. हे फक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करतोय सोपं होण्यासाठी. ओके, नंतर काय सांगितलंय फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच. म्हणजे या खेळाडूने थर्ड मॅचला किती स्कोर केलं पाहिजे ते विचारलंय. आपल्याला माहित नाही नाही माहित आहे ना, म्हणजे त्याला व्हेरिएबल अज्युम करावा लागेल. म्हणजे याला आपण व्हेरिएबल आणि माझं फेवरेट आहे एक्स म्हणजे मी तिकडे घेणार लेट द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच बी एक्स. म्हणजे आपल्या जे स्टार्ट होतं ना ते आपलं झालंय. म्हणजे तुम्हाला समजलं काय करायचं. आता पहिल्यांदा हे इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. काय दिले आपल्याला. रन्स ही स्कोर्ड इन द फर्स्ट मॅच ते किती आहे 180 ते लिहून काढा तिकडे. नंतर काय दिलंय नंबर ऑफ रन स्कोर्ड इन द सेकंड मॅच ते किती आहे 257 हे लिहिलं. आता आपण सांगतो आपल्याला एक्स जे आहे हे जे चल आहे त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचंय शोधायचंय. आणि व्हॅल्यू फाइंड करायचंय चलाचं म्हणजे आपल्याला समीकरण लागेल म्हणजे इक्वेशन लागेल. आता इक्वेशन आणण्यासाठी काहीतरी कंडिशन दिले ना ते कंडिशन यूज करण्याच्या अगोदर लिहायचं तिकडे अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन. काय लिहिणार काय दिलं बघा. सो दॅट द ऍव्हरेज ऑफ रन्स इन द 3 मॅचेस बी 230. ओके, इकडे सांगितलंय की जे 3 मॅचेस आहेत त्याच्यामध्ये या खेळाडूने जे रन स्कोर केलं आहे त्याचं ऍव्हरेज असायला पाहिजे 230. आता ऍव्हरेज म्हटलं तर आपण ऍव्हरेज कसं काढतो. ऍव्हरेज माहिती आहे ना ऍव्हरेज काय असतं. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, सगळे जे ऑब्झर्वेशन दिले आहेत त्याला ऍड करायचं आणि डिवाइड करायचं. कशातून डिवाइड करायचं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. इकडे किती आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 3 राईट. आणि ते आपल्याला देणार आहे ऍव्हरेज. म्हणजे तुम्ही सांगणार ओके सगळे ऑब्झर्वेशन जे आहेत इकडे ऑब्झर्वेशन म्हणजे काय ते आहे रन स्कोर्ड इन इच मॅच ते ऍड करायचं. म्हणजे काय 180 प्लस 257 प्लस एक्स हे ऍड केलं आणि याला डिवाइड करायचं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन नंबर ऑफ मॅचेस ते किती आहे 3. हे झालं ऍव्हरेज. आणि हे ऍव्हरेज आपल्याला किती दिलंय 230 म्हणजे इक्वल टू 230. हे जे आपल्याला आलं ते आहे समीकरण. एका चलामध्ये झालं. म्हणजे आपलं इक्वेशन इन वन व्हेरिएबल फॉर्म झालंय. आता आपल्याला इक्वेशन जे फॉर्म झालं याला सॉल्व्ह करायचं. तुम्ही सांगणार हे सॉल्व्ह करण्यासाठी तर खूपच सोपं आहे. मग चला सॉल्व्ह करूया. न्यूमरेटरला बघा 180 प्लस 257 ते लाईक टर्म आहे त्याला ऍड करा. 180 प्लस 257 किती आहे ते आहे 437 प्लस एक्स डिनॉमिनेटरला आहे 3 दॅट इज इक्वल टू 230. आता पुढे कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे. 437 प्लस एक्स जे न्यूमरेटर आहे तसंच ठेवा. हे जे डिवाइड बाय 3 आहे त्याला तिकडे शिफ्ट करणार ना राईट हँड साईडला. व्हेरी गुड. त्याला तिकडे राईट हँड साईडला शिफ्ट केलं म्हणजे येणार आहे इंटू 3. व्हेरी गुड. चला आता लेफ्ट हँड साईडला काय 437 प्लस एक्स त्याला तसंच ठेवा कारण आपल्याला राईट हँड साईड पहिला सिम्प्लिफाय करायचं. आता 230 इंटू 3 म्हटलं तर त्याला मल्टिप्लाय करा. 3 इंटू 0 0 3 इंटू 3 9 3 इंटू 2 6 म्हणजे काय आलं आपल्याला 690. व्हेरी गुड. आता आपल्याला एक्स जे आहे हे जे चल आहे त्याचं व्हॅल्यू शोधायचं. म्हणजे त्या चलाला तिकडेच लेफ्ट हँड साईडला ठेवायचं आणि 437 ला राईट हँड साईडला शिफ्ट करा. म्हणजे काय येणार आहे एक्स इज इक्वल टू 690 मायनस 437.
आता हे सबट्रॅक्शन करा, हे सबट्रॅक्शन एकदम सोपं आहे. किती येत आहे, व्हॅल्यू किती येते या चलाचं, ते आहे 253. म्हणजे आपल्याला एक्सचं व्हॅल्यू मिळालं आहे. एक्स मिळालं म्हणजे आपल्याला फायनल स्टेटमेंट आता लिहिता येणार आहे. खूप इझी आहे ना. काय सांगितलंय, फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच. ते आपल्याला मिळालंय. म्हणजे आपण लिहिणार तिकडे, रन्स द क्रिकेट प्लेयर शुड स्कोर इन द थर्ड मॅच इज 253. हे झालं आपलं फायनल आन्सर. फायनल आन्सर लिहायचं, त्यांनी जसं विचारले ते बघायचं आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट लिहायचं. तुम्ही सांगा, हे खूप सोपं होतं. म्हणजे आता वर्ड प्रॉब्लेम जे आपण सोडवतोय त्याच्यावर कॉन्फिडन्स आले ना. आता याच्या पूर्वी पण आपण खूप वर्ड प्रॉब्लेम्स केलेत, त्यांचं लिंक दिलंय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, ते बघून घ्या. ओके, तुम्ही सांगणार वर्ड प्रॉब्लेम सोडवताना एकदम सोपं काय असतं. आपल्याला पहिल्यांदा ते स्टेटमेंट चांगल्या रीतीने आपण वाचणार आणि त्याच्यातून पहिल्यांदा हे बघायचं आपल्याला एज्युम काय करायचंय. नंतर इक्वेशन साठी जे कंडिशन दिले ते बघायचं आणि त्याप्रमाणे इक्वेशन फॉर्म करायचं. एकदा इक्वेशन फॉर्म झालं म्हणजे सोडवायला तुम्हाला एकदम सोपं आहे. जसं आता केलं म्हणजे आता कॉन्फिडन्स वाढलं, तुमच्या मित्रांचं पण वाढलं पाहिजे. म्हणजे हे व्हिडिओ शेअर करा, तुम्हाला आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केलंच असेल, नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आता. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग वर्ड प्रॉब्लेम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.